अकोले महसूल विभागाला हायकोर्टानं दणका दिलाय। अकोलेचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ कुमार मोरे यांच्या कार्यपद्धतीविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पिटिशन दाखल करण्यात आली असून खंडपीठानं तहसीलदारांना नोटीस बजावली आहे। त्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे। गेल्या काही महिन्यांपासून महसूल विभागाची चर्चा आहे ती कामासाठी नाही तर वाढत्या तक्रारी, वाद, आरोप आणि आता न्यायालयीन नोटीस यासाठी। तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ कुमार मोरे यांनी 7 नोव्हेंबरला राजूर या ठिकाणी MH17 BY 7744 या क्रमांकाची क्रेशरची गाडी पकडून ATP पावती असताना ही कारवाई केली। ही कारवाई गाडीच्या मालकावर न होता आर्थिक आकसापोटी दुसऱ्या व्यक्तीवरच करण्यात आली। तहसीलदारांनी अडवलेली गाडी निलेश व्यवहारे यांची होती आणि राजूर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला। सुहास पुंडे यांच्यावर आर्थिक आकसापोटी जाणीवपूर्वक हा गुन्हा दाखल करण्यात आला असे आरोप अकोले तहसीलदारांवर होत आहेत। कारण आहे महसूल विभागाच्या गलथान कारभाराच्या विरोधात सुहास पुंडे यांच्यासह इतरांनी महसूल मंत्री यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती। त्यामुळे तहसीलदार यांच्याकडून संबंधित व्यक्तींना टार्गेट केलं जात असून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। MH मराठी गेल्या 2 महिन्यांपासून महसूलचा गलथान कारभाराच्या विरोधात आवाज उठवत असून कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाहीये। अकोलेचे तहसीलदार यांच्यावर अनेक आरोप होत आहेत। याआधीही तहसीलदार यांच्या कार्यालयात माजी आमदार वैभवराव पिचड यांच्यासह शेतकरी आणि तहसीलदार यांच्यात जोरदार राडा झाला होता। तहसीलदार हप्ते घेतात असा थेट आरोप त्यावेळी वैभव पिचडांनी माध्यमांसमोर केला होता। मात्र तेच वैभव पिचड आज शांत आहेत। महसूल मंत्री हे त्यांच्याच पक्षाचे म्हणजे भाजपचे असताना देखील वैभव पिचड महसूल विभागाच्या कारभाराबाबत दुर्लक्ष का करत आहेत हा सवाल उपस्थित होतोय। तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ कुमार मोरे यांनी अकोले तहसीलदार पदग्रहण केल्यापासून अकोले महसूलमध्ये मनमानी कारभार सुरू आहे असं बोललं जातंय। एवढंच नाही तर याआधीही नांदगाव तहसील कार्यालयातही असेच प्रकार झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या। 23 डिसेंबर 2022 ला नांदगाव मंडळ अधिकारी आक्रमक झाले होते। तहसीलदार यांनी नांदगाव तहसील प्रशासनात हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरू केलाय। कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण सुरू आहे अशी तक्रार नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे त्यावेळी मंडळ अधिकाऱ्यांनी दिली होती। आता तोच कारभार अकोले सुरू असल्याची तक्रार नागरिक आणि कर्मचाऱ्यांकडून ऐकू येत आहे। अकोलेचे कार्यसम्राट म्हणणारे आमदार डॉक्टर किरण लहामटे तालुक्यातील प्रत्येक छोट-मोठे प्रश्न ते आक्रमकपणे मांडतात। महसूल विभागाचा गोंधळ, नागरिकांची तक्रार, वाद, आरोप हे सर्व त्यांच्या तालुक्यातच घडत असताना ते मात्र शांत का आहेत हाही सवाल उपस्थित होतोय। ATP असलेल्या छोट्या गाड्यांवर लगेच कारवाई, पण मोठे क्रेशर, ट्रक, अवैध उत्खननाचे कथित बडे खेळाडू यांना का पाठीशी घातलं जात आहे? महसूल विभागाकडून या सर्व प्रकरणांवर अधिकृत प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे। हायकोर्टात आता ते काय भूमिका मांडली जाणार? हायकोर्टाची नोटीस म्हणजे सुरुवात झाली आहे। याआधी झालेल्या तक्रारी, आरोप, महसुलातील गोंधळ यावर आता न्यायालयाची नजर आहे। पुढे काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी गणेश आवारी, MH मराठी, अकोले, अहिल्यानगर।